तर सर आपलं मनोगत आपण व्यक्त करा, जसं चार्ली फाउंडेशनचे आपण अध्यक्ष आहात. नमस्कार, अस्सलाम वालेकुम, सत श्री अकाल. जात पात न धर्मपंथ हा कलाकाराच्या जातीला सदा सर्वदा करतो मुजरा आम्ही भारत मातेला. याच विषयाला धरून आम्ही ज्युनियर चार्ली फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातले नव्हे तर भारतभरातील कलाकारांना आत्मनिर्भर करण्यासाठी ज्युनियर चार्ली फाउंडेशन उघडलं आहे. आणि आज नयूमजी पटेल सरांनी आम्हाला इथे खूप चांगला रिस्पॉन्स दिला. आमचे पूर्ण आज वाळूज आणि MIDCमध्ये 3 दिवस चार्ली फिरणारे, ते सगळ्यांचं कव्हरेज घेणारे आणि त्यांच्या ह्या आनंदामुळे आम्हाला पण आमच्या चार्ली सगळ्यांना आनंद झाला की एक कलाकाराची दखल घेतल्या जाती आजही. धन्यवाद पटेल सर. याच्यामध्ये सर एक म्हणायची गोष्ट अशी आहे, त्याच्यामध्ये चार्लीचा आम्हाला लहानपणीपासून एक छंद आहे. आम्ही आतापर्यंत फक्त त्याला TV मध्ये बघत आलो आहे, पण आज आम्हाला एकदम रिअलमध्ये बघायला भेटले तुमच्या माध्यमातून जे आहे. तसं आपल्या ह्या सगळ्या पिढींना चार्ली माहिती नाही आहे, खूप कमी माहिती आहे आणि कमी लोकांना खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि गेल्या 14 वर्षापासून मी चार्लीची भूमिका जोपासण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मला जे भरभरून प्रेम भारतभरातून मिळालं आहे, फॉरेनहून मिळालं आहे, तर त्याच अनुषंगाने इतर सगळ्या मुलांना, माझ्या सर्व विद्यार्थ्यांना असंच प्रेम मिळावं, माझ्यापेक्षाही त्यांनी जास्त पुढं जावं. चार्लीजींनी एकदा स्वतः कॉम्पिटिशन ठेवली होती, चार्ली चॅपलिन, ज्यांना चार्ली माहिती आहे, तर त्याच्यात त्यांचा स्वतः 3रा नंबर आला होता. तर त्यांचा 3रा नंबर स्वतःच्या कलेत येऊ शकतो, तर मी तर काहीच नाही ना. म्हणून माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्यापेक्षाही 4 पाय पुढं चालावं. ह्याच अनुषंगाने आम्ही भारतभरातून 134 जणांना चार्ली बनवतो आहे. त्यापैकी आत्ता 40 जणं चार्ली तयार आहे. अजूनही कोणी कलाकारांना चार्ली बनायची इच्छा असेल तर पटेल सरांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर टाका, ते तुम्हाला जरूर आमची माहिती पोहोचवते. धन्यवाद. थँक्यू सर. तुम्ही आमच्या चॅनलला भेट दिली, आमच्या शॉपला तुम्ही भेट दिली, तुमच्या मनोगत तुम्ही व्यक्त केलं, तुमचं धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू चार्ली सर, तुमचं धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.